राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। या सगळ्या प्रकारामध्ये जीबीएस सिंड्रोमची जी परिस्थिती पुण्यामध्ये झाली आहे त्याचं मूळ कारण काय आहे याची काही माहिती तुम्हाला मिळाली आहे का? ज्या विहिरीवरती तुम्ही हा पाहणी दौरा केला होता ती कंटॅमिनेटेड नाहीये असं आयुक्तांचं म्हणणं आहे, किंवा तिथं ती प्रदूषित नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा ते मूळ कारण नाहीये हे जीबीएस वाढण्याचं? तुमची नेमकी माहिती काय? माझी आपल्याला विनंती इतकीच आहे की जेबीएस सिंड्रोमची जी काही एकूण परिस्थिती किंवा हा आजार जो पुणे शहरामध्ये वाढला आहे याबद्दल सर्वच लोक चिंता व्यक्त करतायत आणि ती काळजी घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। या अनुषंगानं नेमकं या विहिरीमध्ये सुद्धा प्रदूषण झाले का यासाठी आपण सगळ्यांनी इथं भेट दिली। एक्सपर्टच्या टीमचं ओपिनियन अँड डायग्नोस सुद्धा त्यांचा जो होतोय त्यांचा रिपोर्ट येईल। आज सुद्धा दुपारी 5 वाजता आम्ही जी काही बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा याच्याबद्दलची अधिक स्पष्टता येईल। फक्त माझी विनंती आपणा सर्वांना इतकीच आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा या वस्तुस्थिती समजून घेऊया आणि ह्या आजाराला अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेच्या टीमला सहकार्य करू। प्रशासकीय पातळीवरती गांभीर्य जे आहे ते प्रशासकीय पातळीवरती गांभीर्य दिसून येत नाही। ज्या रुग्णालयामध्ये महापालिकेचे रुग्णालय जे तिथं व्यवस्था करण्यात आली आहे, पण तिथं न्यूरोसर्जन नाही, मूळ चेतना संस्थेशी संबंधित अनेक तक्रारी आहेत या आजारामध्ये, आणि तसे डॉक्टर तिथे डेप्युटेड नाही आहेत। गरज असेल तर ते बोलवता येतील असं सांगितलं जातं। या विषयावरती जेबीएस सिंड्रोमच्या आजारावरती योग्य म्हणजे आवश्यक असणाऱ्या डॉक्टरांची टीम सुद्धा उपलब्ध करणं आवश्यक आहे, आणि मला असं वाटतं की आजच्या बैठकीमध्ये त्याबद्दलच्या योग्य त्या सूचना देऊन सक्तीनं ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आपण करू। राज्यभर जे रुग्ण आढळून येत आहेत त्यासाठी आणि त्यासाठी लागणारा खर्च जो आहे यासाठी एक राज्याचं धोरण जे आहे ते तातडीनं घोषित करणं गरजेचं आहे, ज्यामुळे रुग्णांना दिलासा मिळू शकेल। याचा खर्च जो आहे तो काही लाखांच्या घरामध्ये, त्यामुळे राज्य सरकार म्हणून तुम्ही तसं काही प्रपोज करणार आहात का? काल अजितदादा जे अर्थमंत्री तेही म्हटले होते या संदर्भात काही निर्णय घ्यायला लागला तातडीनं तर तोही घेतला जाईल आर्थिक मदत करायच्या धोरणाबाबत। यापूर्वीच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये या आजाराचा आपण समावेश केलेला आहे, त्यामुळे तिथून आपल्याला 2 लाख रुपयेपर्यंतची उपलब्ध होतेच। काल सुद्धा अजितदादांनी पुणे शहरासाठी जी काही घोषणा केली त्याप्रमाणे तिथे सुद्धा आपल्याला मदत होईल। आणि तिसरा मुद्दा असा येतोय की काही खासगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा मूळ आजारापेक्षा जे काय दर वाढवण्याचा प्रकार होतोय त्याच्याबद्दल सुद्धा योग्य निर्बंध घालण्याबद्दलची एसओपी आपण जाहीर करतो। एक इंजेक्शनचा छोटासा मुद्दा, ब्लॅक मार्केटिंग होताना दिसतंय। 8,000ची इंजेक्शन्स 20, 22, 25,000पर्यंत विकली जात आहेत। तुम्हाला या सगळ्या गोष्टी केटर कराव्या लागतील आता एकूण समोर, त्यासाठी काय भूमिका असणार आहे राज्य सरकार? अशा पद्धतीनं जर या गंभीर आजारामध्ये कोण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आपल्या सोबत होते आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केली। आज शहरभर दौरा जो आहे तो ससून रुग्णालय असेल किंवा जी विहीर आहे जिथून ही सुरुवात झाली असं सांगितलं जात होतं त्या विहिरीवरती त्यांनी भेट जी आहे ती भेट दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत एकूण आता नेमकं काय होतंय ते पाहणं महत्वाचं आहे। राज्य सरकार याबाबत काही भूमिका घेते का हे पाहणं महत्वाचं आहे। धोरणात्मक बदल जे आहेत ते सुद्धा या प्रक्रियेमध्ये करण्याची प्रचंड गरज आहे, ज्यामुळे रुग्णांना त्यांचा खर्च जो आहे तो परवडू शकेल किंवा तो खर्च करता येईल। कारण प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये मोठ्या अडचणी पाहायला मिळत आहेत। या आत्ताच्या घडीला खर्च जो आहे तो रुग्णांना परवडत नाही।